नदी पुण्य तोया या आकाश मार्गे तपती मगर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. आजचा दुसरा दिवस आहे. आज लग्न आहे. काल हळद झाली. हळदीला जास्त नाचता आलं नाही कारण की DJ होता आणि शूट करता आलं नाही कारण की कॉपीराईटचा विषय होतो. आजची सुरुवातच दिवसाची एकदम विचित्र झाली. नवरा मुलगा आला आहे, मुहूर्ताची वेळ आली होत आले, पण लाईट गेले त्यामुळे इस्त्री करता येत नाही आणि मी कपडे इस्त्री जास्त घेऊन आलो. आता लाईटीची वाट बघतोय. लाईट आल्यावरती फटाफट तयार होऊन निघायचं आहे. आपली मॅडम इथे तयार झाली काय? मेकअप झाला का? मेकअप बाकी आहे. तर लाईटीची वाट बघा. लाईट आली की फटाफट तयार हो, लग्नाला जाऊया. चला लग्नाला. गणनायकं गजमुखं मोरेश्वरो सेदितं मल्लाडो मुरुडं विनायकमढं चिन्तामणि प्रेमरं नदी पुण्य तोया या आकाश मार्गे तपती मगरो भास करो लोकपाला या वधू वज्रे निलस्फटिकमणि शीला वर्तते मेनुशृंग दावत्वं पुत्र पौत्र स्वजन परिमृतो जीव शम्भो प्रसादात्मूर्त यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्तदेव समागमे ऋषिमानस्य तत्त्वे भवतु मङ्गलं सुमूर्त बलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते ते त्रियोजात्मनामी सुलाग्ला जय घंटादी शब्द प्रमाण अंबानीला बघतोय बाबू, काय माहिती नाही. तो तिकडेच बघतोय. ओ तिकडून काढा मग. अरे तिकडून काढला. फोटोशूट चालू आहे. तू इकडे दाखव स्वातीबाई. बाबू इकडे बघ. शोनू तुम्ही हसा बाबू. बॅटरी लो आहे. तुझं काय बघतोय काय? निखिल आला चांगला आहे. मस्त आहे. लागू दे म्हणजे आपण जेवायला होतोय. लग्न लागून जमाना झाला. जेवणाला पिंट्या राहू द्या. पियाचं नाव खराब करते काय?
मंडळी आपण आता थोडंसं मार्केटला निघालोय. संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळचा निसर्ग तुम्ही बघू शकता. काही धूळ आहे कारण फॉग आहे एवढा. थोडंसं गारवा आहे. आणि आता जाऊया पावभाजीची तयारी तर जो काय माल मटेरियल तो सगळं घेऊन या. आणि हा बघा धुरला कसा उडवत चालला. कोण आहे हा? त्यांच्याच गावात आहे, माझ्या गावातला आहे. म्हणजे आपण मार्केटला गेलेलो बोरलीला आणि तिथून आपण आपली जी आजची रेसिपी आहे पावभाजी तिथं सगळं माल मटेरियल आणलेलं आहे आणि आपल्या कारागिराने सुरुवात केलेली आहे करायला. दात काय आहे आणि सेम दुसरा पण ब्लॉग आहे. सेम ब्लॉग पावभाजीचा म्हणजे आमचा दुसरा चाकू कुठे? दुसरी नाही सगळी म्हणून ती पण एक खायली नाही ना सगळी. तू बस एक लोक करतील ना. बस ग काय नाही फक्त भाज्या तर उकडे टाकायचे. कांदा तिने कापून टाकला. तुला त्याचं उत्तर घरी गेल्यावर देतो मुंबईला. शिजलंय का बटाटा आणि ऑन? वाटत तर नाही मला. वास कसा येतोय? भाज्यांचा येतो. किती शिट्या काढल्या? शिजलाय तर काय म्हणजे आता पटापट बारीक करूया. मलाही पावभाजी कमी वाटते. तुम्ही घ्या बरोबर होईल. आमच्याकडे स्मॅशर नाही तर आम्ही तांब्याने करतो स्मॅश. पण तांब्याने फटाफट होतं. त्याला वाटाने शिजले नाहीत का? काला नाही होत नाहीत का बारीक? हे काय आहे? बीट आहे का? शिजला नाही. बीट नाही शिजलंय. इथून ये ना मग. तेच बस करू. अँगल चुकता हे करते ना बरं. शॉक लागला मला. चांगलं बोल. म्हणजे तिथे एवढा ह्याच्यात टेकून राहिला आय टी मध्ये. अण्णा पावभाजी खायला मुंबईला जायचं पावभाजी खायला हे घ्या. ब्लॉगिंग चालू आहे काका अण्णा. आमच्या भाट्याला बोलत मला नाही टाइम. माझ्या 15 पोर आहेत. कुठले? एक मोठा आणि बारका. कोण? बाबांना दिली. अरे त्यांना काय लावत नाही. टाकशील का? 30 सेकंद खचा सावकाश. दिसतंय का? हा दिसतंय दिसतंय का? कधी जायचं तू कपडे काढायचे आहेत की नाही तुला? थंड पाण्याने म्हणजे चांगली म्हणून इज्जतीचा प्रश्न. तुम्हाला माहिती आहे ना एकदा पदार्थ ही फ्लॅश मग मर्ग आली का? ओ जिरा टाकला मी. हां ओके. लसूण आला लसूण पेस्ट आहे पण ही मिरची सॉरी लसूण कापलेली त्याच्यामुळे मी ती लसूण टाकते. आलं लसूण पेस्ट पण कापलेली होऊन टाकते. हा तिचं पण उद्या मग खायला नाही वेस्ट जाणार ना ती. उद्या पण जाणार आहे बाहेर माहिती आहे ना.
बॅगेत आहे ब्ल्यू वाल्या. काय पाहिजे? कांदा टाकते. कुठला कांदा? हा सगळा लागेल. तरी थोडासा ठेवते आपल्या ह्याच्यावर. बारीक कापलाय तो भातावर. तो ह्याला ठेवा आणि तो टाकायचा. हा डाळ टाकलाय. हा कांदा गेला. कोथिंबीर. काय कांदा गेलेला आहे. तुम्ही लाईटिंग जीव सोडला. अशी का ती लाईट? तिला चार्जिंग लावायचं. झालं का? नाही बॅटरी दुसरी. चल याच्यावर दिसतंय बरोबर माहिती. आता मी थोडंसं हिंग टाकतो. बरोबर नवीन बॉटल आहे बघा. मी ते बोलणार एक्सपायर झालं. आणि कांदा शिजायला पण पाहिजे. त्यासाठी लवकर शिजायला मी मीठ टाकते. आत्ताच मीठ टाकून ठेवते सगळं. मीठ बघून टाक. सध्या एवढं टाकते. बस बस लागला मी येऊ आपण. कांदा आहे म्हणजे. आणि इकडे बाजूला चालले आहे मेथीचे पराठे. संपले चालेल. हा म्हणजे चाललं ना. आताच कशी चालत ना. आता लगेच टाकते. बंद करतो. केलं चालू. आता कांदा थोडासा आला शिजत. टोमॅटोची प्युरी टाकते. ह्याच्यामध्ये जरा मी मीठ पण टाकलं. थोडंसं कलर यायला. हे सगळं नंतर धुवून ठेवायचं. गॅस कमी ठेवायचा. त्यांच्याकडे बांगडे तिकड आहे का विचार. आई तिखट. आई जास्त तिखट नाही ना. मसाला नाही चिकन खाऊन खाऊन कंटाळा आला. म्हणून आम्ही पावभाजी खातो. बाबा मला तो चिकन आम्हाला नॉनव्हेज नाही आवडतो जास्त. कांदा लसूण मसाला. तो सांग. याची टेस्ट वेगळी येते कांदा लसूण. हा मसाला ना कशातही कांदा लसूण मसाला. स्पायसी काय बनवायचं असेल तर टाकायचं म्हणजे जरा एक चव वेगळी येते. इवन तुम्ही कुठलीही भाजी बनवता ना ग्रेव्हीची त्याच्यात मग सगळे थोडे थोडे मसाले टाकायचे. पावभाजी मसाला आणि किचन किंग मसाला. किचन किंग मसाला मेन किचन भाजी बनवता. मी पण वापरायची तो किचन किंग. त्याने सगळे मसाले टाकायला खूप वेगळा त्याची चव येते. लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि पावभाजी मसाला टाकून झालेला आहे. आता थोडंसं हे करते झाकण ठेवले. नंतर मग आपण भाजी टाकूया. ओके. मॅश केलेली आहे. उडायची मला भीती वाटत. तू सावकाश कर. हा नाही उडत आहे टाक. अरे ती ओव्हर रिएक्टिंग आहे. येस कलर पण आलाय.
आता झाकण लावून थोडंसं थोडंसं पाणी टाकते आणि झाकण लावते. कडायला ठेवून दे. करायचं. पाव गरम करतोय. काय मी चोचले ठेवले नाहीत मध्ये कापा आणि त्याला कारण टाइम नाही येते मला. ओ वरती नाही ठेवला. लावतो. अजून एक आहे ना बटर. येस. कशात काढायचे? मी डुबली घालते. सावका एवढा प्रो मॅक्स माझा ते घेत आहे. मग चिमटा देऊ कसला चिमटा? आपल्या चपातीचा. त्याने ते एक पलटी तरी करू शकता तुम्ही. हा मी पकडला ना शायनिंग मध्ये जरा ओव्हर करायचे ना तुम्हाला. कमी तिथे आम्ही पण पाव अगदीच छोटा तो. मला असं वाटतं ही गाडी मी खाईन. चालू होऊ द्या. पावभाजी रेडी झालेली आहे. सुगंध चांगला येतोय. आणि ही आपापले घ्या आणि खावा. कांदा जेवायला बसला आहे. आणि बाबू तिकडे आहे. बाबूला लपवतोय आम्ही कारण बाबू किती खायला येईल. खाल्लं आल्यावर घ्या खाल्लं. नंतर खाली राहिलं. पाव दे. आणि खाऊ मला सांगा. मी कॅमेरा चालू ठेवले. मीठ बीट जेन्युइन रिव्ह्यू द्यायचा ना हो एकदम. आणि मीठ बीट बघा मी काय बघितलं नाही. काय पाहिजे तुम्हाला 10 आउट ऑफ किती सांगा. खिचडी बरोबर लागली काय थोडीशी लागली असेल. हो तिकीट झाले. आमचा मसाला तसाच आहे ना. मसाल्याची चुकी मसाल्याची चुकी आमची ना चुकी. चव बरोबर आहे.